ना शाळेत जायचं नाव एवढं ज्वर आलं, पण काय करणार म्हाताऱ्याने त्याला मला शाळेत दाडून आता काय काम करतो डायरेक्ट इकडे 4 वाजे लोक लपून राहतो, 4 वाजता घर जातो. म्हाताऱ्याला काय समजणार आहे का? समजणार आहे म्हाताऱ्याला काही? हॅलो, सचिनचे बाबा बोलता का? हा सर बोला, काय म्हणता? तुमचं सचिन शाळेत नाही उरला 10-12 दिवसापासून. काय सचिन आणि शाळा निवडला आज होऊ शकतच नाही. मीच त्याला 10-5 रुपये देतो रोज शाळेत जायसाठी. तो रोज पराती नेतो कोणा खिचडी खायसाठी, एका दप्तरामध्ये एका चैनीमध्ये कांदे नेतो, एका परातीमध्ये हे नेतो ते नेतो खिचडी खायसाठी. आणि तुम्ही कुशाल म्हणून तो शाळामध्ये निवडला आज होऊ शकतच नाही. आता जाणं पडतं काय करून नाही. या बाई राहुल्या आणि ती गाण्या ती आता चालली बघू रे. आता मला जाणं पडतं 4 वाजल्या आता. खरं ना बाबा, तू 10-12 दिवसापासून शाळेत असेल नाही. तुम्ही त्याच्याकडे पावर दर्शक. बर त्याला घरी येऊ दे, त्याच्याकडे पाहतो मी चांगलं, त्याला घेतोस मी चांगलं पट्ट्यामध्ये. बाबा आता लय झालं काम. आता उठा तुम्ही एकदा. आता आपल्या पुऱ्या पाहुण्या रावळ्यात कोणा असं काम केलं असेल तसं एरोप्लेन गिरेप्लेनचा डायरेक्ट बनवून दाखव तुम्हाला. इंजिनियर बनून तुम्ही आता उठा. आजपासून तुमची गरिबी डायरेक्ट म्हणजे बंद डायरेक्ट. आज तुमच्या आता तुम्हाला कामच करायचं काम नाही डायरेक्ट आता. मला म्हणला का शाळेच्या नावानं तुला नागपूर शिकवायला तुला गडीचा इथं मला म्हणला का मरेल पुरतो तू एका याला इथं शाळामध्ये चालला नाही इकडे गुदल्या मारून नाही शाळेच्या नावानं असे मरेल पुरते असे पोट्टे.